गॅस सिलेंडरसाठी भर उन्हात रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणाला भोवळ आली। सोलापुरातल्या कुमठानाका परिसरातल्या गॅस एजन्सीसमोर ही सगळी घटना घडली। असमद रफिक शेख असं भोवळ आलेल्या तरुणाचं नाव आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। आफताब शेख आपल्यासोबत आहे। आफताब, एकीकडे सरकारकडून पुरेसा गॅसचा साठा असल्याचं सांगितलं जातंय, तरी देखील या रांगा पाहायला मिळत आहेत आणि सोलापूरमध्ये अशातच तरुणाला भोवळ आल्याचं समजतंय। काय नेमकी घटना घडलेली आहे आणि ही रांग नेमकी का लागली याबद्दल काही गॅस एजन्सीकडनं कळलंय का? दीपक, मी सोलापुरातल्या कुमठानाका परिसर असलेल्या त्याच गॅस एजन्सी समोर आणि ही रांग आपण या ठिकाणी बघू शकताय। सकाळपासून अनेक नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत। खरं तर प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की कोणीही गॅसच्या एजन्सीसमोर रांगा लावू नये, घरपोच गॅस ते सगळ्यांना मिळेल। आपण या रांगेत उभे असलेल्या लोकांना विचारूयात, त्यांचं म्हणणं आहे की गॅस तुमच्या घरपोच मिळेल। गॅस मिळतंय घरपोच? 8 दिन वहाँ नंबर लगा के फ़ोन उठाते नहीं अभी तक इन्हों, तो घर पर कैसा देंगे? अब इनको बोलते हैं वो गैस वाले को, अभी यहाँ सामने आको गैस वाले को पूछे माझा तुमचा फोन का बंद आहे? आम्हाला टाक्याच दिले नाही तर मी कुठं फोन चालू ठेवून काय करायचं? लोकांची शिव्या खायचं का? टाक्या नाही नहीं टाकी नहीं, स्विच ऑफ रखते, फोन उठातेच नाही। काय काय अडचण येते, किती त्रास होतोय? लय त्रास होतो साहेब, काय सांगायचं। सकाळी 7 लावलो आम्ही इथं, सकाळी 7 वाजे, आता 1 वाजलेत, जेवण नाही, काय नाही, पाणी नाही, काय नाही। आता एका मुलाला चक्कर पण आली इथं? नाही, आता एक माणूसला चक्कर बिक्कर आली, त्याला आता रिक्षात घालून घेऊन गेले। तर सगळे हे कामगार बहुल भाग आहे दीपक, आणि या सगळ्या कामगार बहुल भागातल्या हातावरती पोट असलेली लोक आहेत आणि आपलं काम सोडून या सगळ्या लोकांना रांगेत उभं राहावं लागतं एक गॅस मिळवण्यासाठी, KYC मिळवण्यासाठी। गॅस एजन्सी म्हणणं गॅस घरपोच साहेब पहिला घरपोच करते म्हणलं, तर नंतर म्हणले थांबा, म्हणले थांबलाव, नंतर काय म्हणलं तर कळत नोटी पाठव गॅस टाकी देऊ नये म्हणत। आता काय म्हणत नाही, म्हणत टाकी म्हणत सकाळपर्यंत 5 तास थांबलो बघा। टाकी मिळते, काय झालंय काय माहित, आता त्यांनाच माहित। केवायसी करा, ही करा, ती करा। एक माणूस बेसूद पडला, आता गेले दवाखान्यात, बोलणं सुद्धा नाही त्याला। केव्हा सकाळी 7 ला येऊन बसला। पाण्याची बॉटल सोबत आणली तुम्ही? हा, एवढं पाणी पेले, ताण लागले, काय नाही। रात्री गॅस गेले, चहा नाही, काय नाही। अशानं गॅस मिळते म्हणून आला, इथं बसला नंबरला, 7 ला येऊन अजून नाही गॅस दी नाही त्याने। 3 घंटे से देते बोल रहे हो ना गैस, लेकिन गैस बिल्कुल भी नहीं दे रहे। एक भी गैस हमारे को मिल रहा नहीं यहाँ से। सरकार तो पूरे घर पे गैस भेजेंगे? नहीं, बिल्कुल भी नहीं भेज रहे। पूरा 1-1 महीना हो रहा है, लेकिन गैस घर पर नहीं भेज रहे। दीपक, ही सगळ्या नागरिकांची अडचण आहे। गॅस घरी मिळेल असं सांगितलं जात आहे, मात्र घरपोच गॅस मिळत नाहीये। त्यामुळे लोक जे आहेत ते अशा मोठ्या रांगा लावून आहेत आणि अशामध्ये उन्हात थांबल्यामुळं एका तरुणाला भोवळ आणि चक्कर या ठिकाणी आलेली आहे आणि अनेक वयोवृद्ध लोक जे आहेत ते रांगेमध्ये थांबल्यामुळं उन्हाचा फटका एकीकडे आणि दुसरीकडे गॅसची त्रास, अशी दुहेरी अडचणींना सामोरं या नागरिकांना जावं लागतंय। दीपक, आफताब, अगदी थोडक्यात सांगशील की या गॅस एजन्सीचं काय नेमकं म्हणणं आहे, अगदी थोडक्यात? गॅस एजन्सीचं म्हणणं असं आहे दीपक की पुरेसा साठा आहे, गॅस घरपोच गेला जाईल, मात्र नागरिकांना भीती गॅस मिळणार नाही आणि त्यामुळं नागरिक जे आहेत ते एजन्सी समोर रांग लावून उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एजन्सीचं म्हणणं आहे की गॅस घरपोच दिला जाईल। आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।